हॅलो, वेलकम टू बॅक माय चॅनल. माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी जास्त वेळ न घेता सांगते की मी चालली आहे ट्रिपला आणि आम्ही खूप सारा एन्जॉय करणार आहे. मी आत्ता मुळशीमध्ये आहे, तिथून मी जाणार आहे कारण की मी तिकडे गेले होते आणि मग आता तिथून आम्ही सगळे एकत्र जाणार आहे. आणि फायनली आम्ही खूप दिवसाचा प्लॅन होता आणि आमचा तो सक्सेस झाला. चला गणपती बाप्पा मोरया. हे का त्रिशा इकडे इकडं कसं खाणे आम्ही मॅचिंग खायला आलोय. गाडीतला त्रास होतोय, मला वाटलं नव्हतं मला गाडीमध्ये असा एवढा त्रास होईल. माझं डोकं धरलंय, एवढं फिरायचं एवढा उत्साह पण मला त्रास होतोय. काय खायचं? डोसा, इडली, सांबार, चटणी काय खायचं? स्टार्ट करा ना. जरा बरं वाटलं कारण की मला आधीच गरगर करत होतं डोकं. आणि मग पुढे गेलो, थोडंसं पुढे गेल्यावर मला दिसलं मुळशी धरण आणि आम्ही तिथं उतरलो आणि बोलले की मला फोटो काढायचा कारण की ते खूप सुंदर होतं दिसायला. खूप भारी वाटत होतं तिथे पाहिल्यावर, खूप छान फिलिंग आली मला. आनंद घेतला निसर्गाचा आणि लगेच आम्ही निघालो कारण की आम्हाला ऑलरेडी खूप लेट झालं होतं निघायलाच घरातनं. आणि इथेच आम्हाला 11-12 वाजले होते, त्याच्यामुळे म्हटलं वेळ न घालवता पटकन निघायचं. आणि मस्त मग सॉन्ग वगैरे लावले आणि आम्ही मस्त असं डान्स करत होतो, खूप एन्जॉय केलं. आणि आम्ही ते गाणं नाही वाजवू शकत कारण की कॉपीराईट येईल, त्याच्यामुळे तो असंच आम्ही डान्स दाखवतो तुम्हाला. तुम्ही बघा, तुम्हाला पण आवडेल, तुम्ही पण एन्जॉय करा. तुम्ही पण कधी फॅमिलीसोबत ट्रिपला जावा, खूप जास्त मजा येते. खूप दिवसातनं जायचं होतं आणि वेळ पण नव्हता आमच्याकडे. दिवाळी वगैरे झाल्यावरती गेलं आणि तुम्हाला सगळ्यांना तर माहिती की माझं पार्लर असल्यामुळे माझा सीझन होता दिवाळीच्या. मग दिवाळीच्या नंतर म्हटलं की आपण प्लॅन करूया. मग दिवाळी झाल्यानंतर एवढ्या दिवसातनं प्लॅन केला आणि तो सक्सेस झाला आणि त्याचाच मला खूप आनंद आहे. आम्ही एका ठिकाणी थांबलो, तो पण नजारा खूप मस्त आहे. आणि जर पावसाळ्यात येणार असेल तर या ठिकाणी नक्की या कारण की खूप लोक येतात आणि खूप सारा एन्जॉय होतं तिथं. आणि मी डायरेक्ट मधले शॉट घेतलेच नाहीये, डायरेक्ट आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशनवरती. तुम्ही बघू शकता, गाडीतून सामान वगैरे काढलं आणि पहिला आम्ही रूमवरती गेलो कारण की खूप वैताग आला होता मला आधीच. फायनली एक रूम भेटले आम्हाला. रूमवरती पोहोचलो, फाटकनी आवरलं कारण की आम्हाला पोचायचं होतं आमच्या लोकेशनवरती आणि फास्टमध्ये आवरलं आम्ही. आणि बघा आम्ही एन्जॉय करत मस्त येतो आणि शॉपिंग वगैरे आमचंच चालू आहे. खूप सारा एन्जॉय. तुम्ही कधी आला आहात का ह्या ठिकाणी मला नक्की कमेंट करून सांगा. राजी भारी दिसतोय त्रिशा. हो बदामचा कुठे किती बारीक घेतलं गोलवाला का नाही दुसरं तोंड दाखवून जाते. त्रिशा इकडे बघून घाल त्रिशा बा. हो क्यूट पण ही छोट होईल तिला. वरती पाहिजे हा ही बस फॉरेनर दिसते. गॉगल आणि टोपी घेतलेली आहे. तुझा गॉगल दाखव. उडन मी प्रियाने गॉगल घेतलेला आहे. 20 मिनिटं लावलेला आहे चॉईस करायला. कुठे एक पसंत आलेला आहे. तर आम्ही चाललोय आता बीचवर. थोडाच वेळ राहिलेला आहे. आधी आम्ही फोटो वगैरे काढून घेणार आहे, नंतर भिजण्यासाठी जाणार आहे. व्हिडिओ हा खूप मोठा होणार आहे, तर नक्की बघा सगळ्यांनी. आणि हे आमचं क्यूट कपल, आम्ही सगळे एका ठिकाणी पोचलो, म्हणजे बीचवरती पोचलो. खूप एन्जॉय करणार आहे.
वाव, काय नजारा आहे तो, सो क्यूट. तिथं काढू म्हणजे आपल्या तिथं जाऊ, फोटो काढू, आपलं ब्लॉग. हे बघा, हे कपल प्रेमी कसं शूट करतात. वा वा वा, वाढू नका दाजे ना. हे बघा, हे माझं एक अवतार केलाय आणि मला आहे ना फुल चक्कर येते, समजत नाहीये काय करावं. आणि हा समुद्र किनारा आणि खूप सारा एन्जॉय चालू आहे. बघा बघा, इकडे रील स्टार आहे दुसरी. आणि हे पाणी बघून बोलतात ना, मला चक्कर येते, मला पाणी सहन होत नाहीये. तरी पण माझ्या मस्तीमुळे मी इकडे आली आहे आणि मी खूप सारा एन्जॉय करते. खूप खूप खूप. तुम्ही आले का कधी हरिहरेश्वरला? मला कमेंट करून सांगा आणि माझ्यासोबत तुम्ही मज्जा करा. पण हे एवढं झालं मला. कुठं चालले गाडी? बाईक येते पण हे वेगळं होतं. इकडे चालली. मला एवढीच दाजी कुठं गेले? त्याला काय आता बाईक कितीच की तुला. सर इथे येताना व्हिडिओ करत आहे मी फर्स्ट टाइम ठीक बसले. आहे. फ्रेश वगैरे झाला आहे आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर. तर बघू जेवणाचं वगैरे काय, जेवायला चाल. खास जेवण होतं त्यामुळे आम्ही जास्त जेवलो नाही. तर आता भूक लागलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत बेनिफिट सांगायचे. इथलं श्रीवर्धन बीचचं एक वैशिष्ट्य आहे की इथं बीचवर फुल नेटवर्क आहे. त्यामुळे हा, नेटवर्क फुल आहे बघ इथे. कुठल्या बीचवर नसतं, बाकी कोणत्याच बीचवर नाही. श्रीवर्धन. मी आलोय जेवायला. माझा अवतार बघू शकतो. चला त्रिशू. तिकडे कोपऱ्यात इथं का 4. पडायला इकडे बसायचं. तुम्हाला व्हिडिओ काढाय लाईटिंग आणि बसू कसं करतो नाही. मी तर बघ कसं चालू केलं.
करताना एकदम मस्त हॉटेल चूज करा. इथे एक हॉटेल होतं. हा हे ना एवढं भंगार होतं ना हॉटेल. सगळं ऑइल सुटलेलं, सगळं डोकं जाम झालंय त्याने खूपच. ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी एवढ्या लांब येऊ नये. जसं की मला माहितीच नव्हतं मला एवढा त्रास होईल. केवढा मोठा चमचा. इंटरनेट पिलं ना सोडा होता का? पुढं दिसते पडले पाहिजे तो पाहिजे. मस्त मी कबाब खाल्लं आणि तर इथे मी हा ब्लॉग एंड करते. आपण भेटू नेक्स्ट डेच्या ब्लॉगमध्ये. तर टू बी कंटिन्यू नेक्स्ट ब्लॉग. आणि ह्या ब्लॉगला जसं प्रेम करायला तसं त्या पण ब्लॉगला करा. भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.